करू का एकदा? हां, इंग्रजीमध्ये कसं म्हणाल कोठारडीला? येस, लायर. शी इज अ लायर. व्हॉट डू यू थिंक आय एम अ लॉयर? आहे की नाही? लॉ म्हटलं की लॉयर, हां वेगळं. ला, लॉ आणि ला या शब्दातला फरक. डू यू थिंक आय एम अ लॉयर? म्हणजे तुम्हाला वाटतं का मी खोटारड आहे असं. आणि लॉयर असेल तर डू यू थिंक आय एम अ लॉयर, तिथे लॉ येतं. ल आणि लॉतला तो फरक आहे. सर, द स्क्रीन इज नॉट बिईंग ओपन्ड. वुड यू प्लीज डू समथिंग टू इट? होईल का चालू? स्लो घेते राजा. झालं का? हो, आता व्हायला तर पाहिजे सर. कोणचा? हे वाला का? हा, हो राहिला. आता काय करू? कोणचंही चालते मला. गुरुजी, घाबरते राजा तुम्हाला स्क्रीन ते. तुम्ही आल्यावर स्क्रीनले वाटते आता काही खरं नाही. मालिका असायची, आय थिंक झी स्माईल के स्टार उत्सव. मी लहान होतो, माझ्या बहिणींना फार भीती वाटायची. मला आधीपासूनच भूत बीत असं ते पाहण्याचा फार छंद. पण त्यामुळे एक आलं की भीती कधी वाटली नाही, आहे की नाही, अंधाराची किंवा काही. हॉरर एकदम खतरनाक. कोई है, यूट्यूबला आहे अजूनही, मिळेल तुम्हाला. एक विकराल गबराल होतं. मी अजूनही फावल्या वेळेत रात्री झोप येत नसेल तर मग मी एक तर मेडिटेशन करतो, नाही तो भूताच्या सिरियल्स पाहतो. एक राज नावाचा चित्रपट आला होता, तुम्ही खूप लहान असाल त्यावेळी. लोक घाबरायचे त्याला. तर मला अजूनही आवडतं, कारण आपल्याला माहिती आहे ना, एक्झॉर्सिस्ट आहे, नार्सिसिस्ट आहे. एक्झॉर्सिस्टचे पण सीझन आहे, फार भीतीदायक आहे ते. काय? सांगा सांगा. कशाला? नॉस्टॅल्जिक. डर्टी पण शब्द आहे. शी इज व्हेरी डर्टी, म्हणजे ती खूप घाणेरडी असं. आणि थोडा स्टँडर्ड शब्द असेल तर नॉस्टॅल्जिक. आय आय डोंट थिंक, म्हणजे आय आय थिंक शी इज अ नॉस्टॅल्जिक, अशा अर्थाने आपण ते वापरू शकतो. ठीक आहे, ज्यांचं अस्वच्छ राहणीमान असेल त्यांच्यासाठी तो शब्द आपण डर्टी शब्द वापरू शकतो, असं असा अर्थ आहे की नाही. आंघोळ न करणारी लोक, आहे की नाही. एनिवे, किंवा मुलं पण असतात ना, जनरली स्प्रेज वगैरे वापरतात, ती तशी मुलं. माझा एक मित्र आहे, त्याला तशीच सवय आहे. तर मला जेव्हा कळालं की हा आंघोळ नियमित करत नाही, तेव्हापासून मी त्याच्याकडे जाणं बंद केलं, त्याच्याकडचं काही खाणं बंद केलं.
म्हणजे तो मला खूप आग्रह करतो, त्याच्या खोलीवर तो स्वयंपाक करतो फ्लॅटवरती, त्याचे 2 भाचे पण राहतात. पण मी त्याच्याकडे गेलो तर समजा थांबलो असेल रात्री कधी, तर मी सकाळी त्याच्याकडे नाश्ता करत नाही किंवा जेवण त्याच्याकडे करत नाही. 2-3 दिवस अंघोळ करत नाही, त्याच बॉडीने ते बनवतात. हाऊ कॅन आय ईट दॅट? एनिवे, चला. तो So, yesterday we were discussing about the usage of present perfect tense. Well, I think I need to tell you something about the usage of have had or has had in the same sentence. एकाच वाक्यामध्ये have had पण वापरतात, has had पण वापरतात आणि had पण वापरतात. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं होतं, तर मग आमच्या एका सरांनी विचारलं होतं की अरे वाक्यामध्ये हॅव हॅड वापरल्या जातं का? मी म्हटलं नाही सर, ऑल्दो आय वॉज अ गोल्ड मेडलिस्ट इन BSc, की नाही सर वापरल्या जात नाही, कारण आपलं वाचन कमी असतं ना गावाकडे, त्यामुळे ते कधी वाक्य दिसलंच नाही. बट ते म्हणाले की नाही असं वाक्य असतं. असल्यानंतर मी घुसलो लायब्ररीमध्ये बुक्सच्या, आणि मग सगळं इंग्लिश सेक्शनची बुक तपासून पाहिल्यावर कळलं की अच्छा अशी पण वाक्य असतात. आता एकाच वाक्यामध्ये हॅव पण आहे आणि हॅड पण आहे, एकाच वाक्यामध्ये हॅज पण आहे, हॅड पण आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचा सब्जेक्ट ज्या वेळेला काय असेल, आय, वी, यू आणि दे असेल, तेव्हा तुम्ही काय वापरता? हॅव हॅड वापरता, बरोबर आहे. आणि तुमचा सब्जेक्ट काय असेल, ही, शी, इट, आणि एखाद्या व्यक्तीचं नाम असेल तर तुम्ही काय वापरता? हॅज हॅड वापरता. आणि हॅड मग तुम्ही कुठल्याही कर्त्यानंतर वापरू शकता. मग आता आपण डिस्कस करूया की इथे हॅव हॅड, हॅज हॅड हे कशा संदर्भामध्ये वापरल्या जातं किंवा नेमकं याचं काय फंक्शन आहे आणि कसं वापरतात. आता महत्त्वाची गोष्ट, द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट आय वॉन्ट यू टू अंडरस्टँड इज की याचा वापर कसा होतो हे एकदा मी तुम्हाला समजून सांगतो. याचा स्पोकन इंग्लिशमध्ये पण तुम्हाला फायदा होईल. आता हॅव हॅड किंवा हॅज हॅड कधी वापरतात? टू से दॅट यू पजेस समथिंग फ्रॉम द पास्ट अंटिल नाऊ. म्हणजे भूतकाळामध्ये तुम्ही एखादी गोष्ट घेतलेली आहे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ती गोष्ट तुमच्या मालकीची आहे. समजा 10 वर्षापूर्वी एखाद्याचं लग्न झालं आहे, तेव्हापासून त्याची ती आत्तापर्यंत बायको आहे. मग तो कसं म्हणेल? आय हॅव हॅड द सेम वाईफ फॉर 10 years. आहे की नाही? म्हणजे बदलली आहे का? नाही. किंवा आता समजा माझ्याकडे हा स्मार्टफोन आहे, पण आत्ता हा स्मार्टफोन आहे मी समवेअर अराउंड 2020 मध्ये घेतला आहे, 5 वर्ष झाले मी वापरतोय. मग मी कसं म्हणेल? आय हॅव हॅड द सेम फोन फॉर 5 years. 5 वर्षापासून माझ्याकडे तोच फोन आहे. किंवा आय हॅव हॅड द सेम फोन सिन्स 2020. सिन्स कधी वापरायचं? एखाद्या घटनेची, एखाद्या कृतीची सुरुवात कधी झाली हे आपल्याला दाखवायचं असेल तर आपण वाक्यामध्ये सिन्स वापरतो. आणि एखाद्या घटनेला नेमका किती कालावधी झालेला आहे, किती वेळ झालेला आहे हे दाखवायचं असेल तर आपण काय वापरतो? फॉर वापरतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पहा, टू से दॅट यू पजेस समथिंग फ्रॉम द पास्ट अंटिल नाऊ, म्हणजे भूतकाळापासून आत्तापर्यंत तुमच्याकडे ती गोष्ट आहे. बघा, आय हॅव हॅड द सेम कार फॉर 5 years. 5 वर्षापासून माझ्याकडे तीच कार आहे. ही हॅज हॅड द सेम बाईक सिन्स 2020. 2020 पासून त्याच्याकडे तीच बाईक आहे. त्याने तेव्हा ती बाईक विकत घेतली, अजूनही त्याच्याकडे तीच बाईक आहे, असा अर्थ. पुढे, शी हॅज हॅड द सेम मोबाईल फोन फॉर 2 years. 2 वर्षापासून तिच्याकडे तोच मोबाईल फोन आहे. वी हॅव हॅड अ पेट डॉग फॉर 3 years. 3 वर्षापूर्वी तुम्ही काय केलं? पेट डॉग विकत घेतला आणि तो अजूनही तुमच्याकडे आहे. शहरी भागांमध्ये लोक काय करतात? विकत घेतात. ग्रामीण भागात विकत कोणी घेतं का? नॉर्मली जे गावरान असतात ते कामी येतात. शहरी भागातल्या कुत्र्यांमध्ये अल्सेशियन आहे, लॅब्राडॉर आहे, जर्मन शेफर्ड आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. पण त्यांचं फिटनेस किंवा त्यांची बॉडी तेवढी उपयोगाची नाही. त्या कुत्र्याला फिरवावं लागतं. यू नीड टू वॉक द डॉग. आहे की नाही? वॉक द डॉग म्हणजे तुम्हाला त्याला फिरवायचं आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीची रखवाली करतात. तुम्ही शेतात असले नसले ते रात्रभर बसून असतील, दिवसा बसून असतात. कोणाला येऊ देतात का शेतात? अनोळखी माणसाला पायच टाकू देत नाही शेतात ते. आहे की नाही? माझ्या घरी 3 होते, त्यातला एकाला वाघाने खाऊन टाकला, आता 2 आहेत. आणि मग परत जी फिमेल आहे तिला परत 2 पिल्लं झाली. आईला म्हटलं ते 2 ठेव. आई अशी रागावली माझ्यावरती, म्हणजे एकदम टिपिकल मराठी आई कशी असते ना आपली, म्हणे मला आधीच आता स्वयंपाकाला त्रास होतो, तू लग्न कर आणि तुझ्या बायकोला सांग की यांना जेव घालायला. आहे की नाही? म्हणजे टिपिकली आपल्याकडे ज्या आई असतात ना, म्हणजे मग माझी बहीण पण म्हणे तुझी बायको आल्यावर म्हणे ठेव 2-2. मग
खाऊ घालायला लाव. कारण तुम्ही घरी प्राणी पाळताय म्हटल्यावर त्यांना पोटभर जेवण लागतं ना, त्यांना चपाती आहे, भाजी आहे, तुम्हाला द्यावं लागतं. आणि ग्रामीण भागात आपल्याकडे काय होतं की जे आपल्या ताटात आहे तेच आपण त्यांना सुद्धा देतो. तर आपल्या आया कधी कधी असं रागावल्या की एकदम असं एक्स्ट्रीम लेवलला जाऊन काय करतात ते आपल्यावरती रागावतात. ठीक आहे, चला. तर आलं लक्षामध्ये. आता वी हॅव हॅड अ पेट डॉग फॉर 3 इयर्स. 3 वर्षापूर्वी एक डॉग घेतला, अजूनही आपल्याकडे तोच डॉग आहे अशा अर्थाने. बरं, आय हॅव हॅड मेनी फ्रेंड्स सिन्स चाइल्डहुड. लहानपणापासून मला खूप मित्र आहेत. ठीक आहे, हे असं वाक्य म्हणतं. ही हॅज हॅड मेनी हेल्थ प्रॉब्लेम्स सिन्स बर्थ. जन्मापासून त्याला अनेक आरोग्याच्या संबंधित समस्या आहेत. म्हणजे तो जन्माला आला तेव्हापासून आत्तापर्यंत त्याला त्या समस्या आहेत, म्हणून काय वापरलंय, हॅज हॅड जे आहे ते आपण तिथे वापरलंय. शी हॅज हॅड शॉर्ट हेअर सिन्स चाइल्डहुड. लहानपणापासूनच तिचे केस कसे आहेत, लहान आहेत, शॉर्ट आहेत. वी हॅव हॅड वॉटर शॉर्टेज फॉर 3 इयर्स. 3 वर्षापासून आमच्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. 3 वर्षापूर्वी दुर्भिक्ष होतं, अजूनही ती कंडिशन तशीच आहे. आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड सिन्स येस्टरडे. बॅड कोल्ड म्हणजे काय, नाक चुनचुरणारी सर्दी. आय हॅव हॅड अ बॅड कोल्ड सिन्स येस्टरडे. कालपासून मला ना फारच विचित्र सर्दी झाली आहे. द चिल्ड्रेन हॅव हॅड हॉलिडेज सिन्स एप्रिल. एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत त्यांच्या सुट्ट्या चालू आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं. समजलं. पहिला युसेज काय म्हणालो मी, कधी वापरायचं, की भूतकाळामध्ये एखादी गोष्ट तुम्ही घेतली असेल आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ती गोष्ट तुमच्याकडे आहे, तुमच्या मालकीची असेल, तर तुम्ही काय करता, हॅव हॅड किंवा हॅज हॅड वापरता. तुमचा करता जर आय वी यू दे असेल तर हॅव हॅड, ही शीट किंवा एखाद्या व्यक्तीचं नाऊन असेल तर हॅज हॅड तिथे तुम्हाला वापरावं लागेल. इज दिस क्लिअर? येतं लक्षामध्ये? ओके. आता याचा अजून एक दुसरा उपयोग आहे. वी कॅन ऑल्सो यूज हॅव हॅड और हॅज हॅड टू से दॅट यू हॅव जस्ट फिनिश्ड डुईंग समथिंग. एखादी गोष्ट आत्ताच तुम्ही करून पूर्ण झाली आहे. म्हणता सर मी आत्ताच हात धुतलेत, हात धुवून घे परत, मी आत्ताच हात धुवून घेतलेत. ओके, मग कसं म्हणाल, आय हॅव जस्ट हॅड अ ब्रेकफास्ट. आत्ताच मी माझा अल्पोपहार केलेला आहे की नाही, अल्पोपहार केलाय किंवा न्याहारी खाल्लेली आहे, म्हणजे नुकतंच 2 मिनिटापूर्वीच. ही हॅज जस्ट हॅड अ शॉवर. अंगच पुसतोय बिचारा, अंग ओलंय, म्हणजे नुकतंच त्यांनी काय केलेली आहे, आंघोळ केलेली आहे, अशा अर्थाने आपण वापरलंय. दे हॅव जस्ट हॅड अ मीटिंग. नुकतंच त्यांची मीटिंग पूर्ण झालेली आहे. बरोबर आहे. हा गडी याच्याकडे बघतोय, ही याच्याकडे बघतीये आणि ही याच्याकडे बघती आहे की नाही. काय कळायला मार्ग कोण काय करताय काही कळायला मार्ग नाही. बरोबर आहे की नाही. हा याचा क्रश असावा, याची क्रश असेल, पण हा जरा म्हातारा दिसतोय. बरोबर आहे. त्यामुळे ही त्याची सेक्रेटरी आहे आणि ही त्याची मैत्रीण असावी, असा अंदाज आहे प्राथमिक चित्रावरून. ठीक आहे, वी मे बी रॉंग, परसेप्शन रॉंग होईल पुरा. दे हॅव जस्ट हॅड अ पार्टी. दे हॅव जस्ट हॅड अ पार्टी. जस्ट वापरले, जस्ट म्हणजे काय, आत्ताच लगोलग आहे की नाही. दे हॅव जस्ट हॅड अ पार्टी. अहो आत्ताच त्यांनी काय केली आहे, पार्टी केली. अच्छा, पार्टी करतात लोक म्हणजे नेमकं काय करतात, तुम्ही पार्टी केली आहे कधी? ओ माय गुडनेस. बर्थडे पार्टी केली असेल, डबा पार्टी केली असेल, करतो ना पार्टी. मग लोक जेव्हा पार्ट्या करतात, सक्सेस पार्टी असेल, ब्रेकअप पार्टी करतात, काही काही लोक डिव्होर्स पार्टी करतात, मॅरेज आहे सगळीकडे ट्रेंड झालाय आता तो, एकातून मुक्त झाल्याचा आनंद. मग पार्टीमध्ये लोक करतात काय, तर नॉर्मली पार्टी करणं म्हणजे लोकांची का तरुणांची संकल्पना आहे, दारूच्या बाटल्या उघडायच्या, खायचं प्यायचं नाचायचं पबमध्ये जायचं, असा प्रकारे प्रत्येकांच्या पार्टीच्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात. काही लोक आहेत, समजा फॉर एक्झाम्पल द पर्सन लाईक मी, आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आमच्या गप्पा टप्पा होतात, काहीतरी वेगळं होतं आहे की नाही. काही खाणारे पिणारे लोक असतात, त्यांचं ते नॉनव्हेज खाणं, दारू पिणं, ती पार्टीचा प्रकार आहे. काही लोक फिरायला जातात, चला फिरायला जाऊ, एकत्र जेवण करू, ती पार्टी आहे. पार्टी फक्त कॉर्पोरेट कल्चरमध्ये पार्टी म्हणजे बियर की बॉटल खोलना, उसको पिना आणि जे पाहिजे ते खायचं प्यायचं, मग भांडणं करून परत यायचे, तो एक ट्रेंड झाला आहे. तर हळूहळू जेव्हा तुम्हाला नोकरी वगैरे करण्याची संधी मिळेल तर ते पार्टीचं कल्चर अलीकडे वाढलं आहे, ते सुरू होऊन जातं नंतर. चला लक्षात घेऊया, लहान मुलांनी आत्ताच पार्टी केलेली आहे. नंतर आता पुढे लक्षात घ्यायचं मित्रांनो, आता समजून घेऊया आपण हॅड कधी वापरतात. हॅड नॉट हार्ड, इट्स हॅड. जसं डॅड म्हणतो ना आपण, डॅडच्या ऐवजी हॅड, खालची जी वरच्या टाळू, हॅड असं लागलं पाहिजे. पहा, आय हॅड अ डेस्कटॉप बिफोर आय बॉट अ लॅपटॉप. म्हणजे आत्ता माझ्याकडे काय आहे, लॅपटॉप आहे. याला लॅपटॉप का म्हणतात माहिती आहे, लॅप म्हणजे मांडी, तुम्ही त्याला मांडीवर ठेवून त्याला वापरू शकता. म्हणजे विमानात वगैरे बसताना लोक त्याला मांडीवर ठेवतात आणि वापरतात, म्हणून त्याला लॅपटॉप
टॉप म्हणजे मांडीच्या वर आहे म्हणून त्याला टॉप असा शब्द वापरतात, किंवा आपण जे मुली घालतात त्याला टॉप शब्द, टॉप म्हणजे वरच्या भागात घातलेला वस्त्र अशा अर्थाने ते वापरतात. आय हॅड हॅड अ डेस्कटॉप बिफोर आय बॉट अ लॅपटॉप, म्हणजे लॅपटॉप घेण्यापूर्वी माझ्याकडे काय होता, डेस्कटॉप होता. शी हॅड हॅड अ स्मॉल फोन बिफोर शी बॉट ए स्मार्टफोन, आता तिच्याकडे स्मार्टफोन आहे पण स्मार्टफोनच्या आधी तिच्याकडे काय होता, स्मॉल फोन होता. अशा अर्थाने आपण ते वापरलंय. ठीक आहे, बघ, वी हॅड हॅड अ ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही बिफोर वी बॉट ए कलर टी व्ही, आहे की नाही. कलर टी व्ही, आत्ता कलर टी व्ही आहे पण आपल्याकडे आधी काय असायचे, ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता कलर टी व्ही घेण्याच्या आधी. अजूनही तुम्ही 1950, 60, 70च्या दशकातली चित्रपट वगैरे पाहिली पार 75 पर्यंत तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दिसतात, पण छान आहे. म्हणजे ऑफन मी ट्रॅव्हलिंग करताना पाहत असतो ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. त्यावेळेची नेमकी परिस्थिती कशी होती, त्यावेळेचा लोकांचा दृष्टिकोन कसा होता, मुंबई शहर बऱ्यापैकी त्यावेळेला दाखवतात तर ते आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये. ठीक आहे, नंतर आय हॅड हॅड अ बाईक बिफोर आय बॉट अ कार. ओके, त्याचा आर पण थोडा सायलेंट आहे, का का असा अर्थाने वापरतात, पण इंडियात कार म्हटलं तरी ठीक आहे. सो आय हॅड हॅड अ बाईक बिफोर आय बॉट अ कार, म्हणजे आत्ता माझ्याकडे कार आहे पण कारच्या आधी काय होती, माझ्याकडे बाईक होती, बरोबर आहे, म्हणून हॅड हॅड वापरलंय. वी हॅड हॅड प्रॉब्लेम्स विथ द कम्प्युटर सो वी बॉट अ न्यू वन, याचा उच्चार कसा करायचा, कम्प्युटर, कम्प्युटर, व्हेरी गुड, कम्प्युटर. काही लोक याला कॅम्प्युटर, कॉम्प्युटर वगैरे म्हणतात, बट इट्स नॉट कॉम्प्युटर, इट्स कम्प्युटर, इट्स कम्प्युटर. डू यू हॅव अ कम्प्युटर. म्हणून इंग्रजी, म्हणजे मी जेव्हा पब्लिक स्पीकिंगसाठी जातो, भाषणं द्यायला, सेमिनार्स कंडक्ट करायला, ट्रेनिंग सेशन्समध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, फ्रीलान्सिंगमध्ये, तर इंग्रजी ही खूप स्लो बोलावी लागते. वाय डू वी नीड टू स्पीक इंग्लिश इन अ स्लोवेस्ट वे, बिकॉज शब्दांचा उच्चार करण्यासाठी तुम्हाला स्ट्रेस द्यावा लागतो, जिभेला आडवं तिडवं फिरवायचं आहे, मग त्यासाठी वेळ लागेल ना. तुम्ही अगदी स्पीडमध्ये इंग्रजी जर बोललात तर समोरच्याला कळेल, पण तुमचा आवाजातला जो चढ उतार आहे तो व्यवस्थित होणार नाही. म्हणून तुम्ही पहा, जे न्यूज रीडर असतात, स्पेसिफिकली तुम्ही मूव्हीज पहा. ला ला लँड चित्रपट पाहिलाय का, ला ला लँड, ऑस्कर नॉमिनेशन होतं, तुम्ही पाहायला पाहिजे ला ला लँड. ॲमेझॉन प्राईमला आहे, कोणाकडे असेल तर तुम्ही ते पाहू शकता. छान स्टोरी आहे, म्हणजे आपल्याकडे हिंदी चित्रपटांमध्ये पण ते असतं, पण त्यातल्या गाण्याला विशेष करून दिलं आहे की नाही. नाईट स्टार, चांदण्या वगैरे त्याला बघून ते गाणं म्हटलेलं आहे तिथे, ते ॲक्टर ॲक्ट्रेसमध्ये. गाणं पण ऐकायला छान आहे, तुम्हाला काही कळलं नाही तरी. आणि काय म्हणूया, स्टोरी पण अगदी छान आहे त्याच्यामध्ये. स्वतःच्या गोलसाठी ते स्वतःचं लाईफ सॅक्रिफाईस करतात, स्वतःचं रिलेशन सॅक्रिफाईस होतं, नंतर एका आयुष्याच्या वळणावरती ते भेटतात, आहे की नाही. आणि मग त्यांनी त्याचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलेलं आहे आणि याचं पूर्ण केलेलं आहे, म्हणजे खूप छान आहे आणि वर्ल्ड वाईड, म्हणजे होल वर्ल्डमध्ये फेमस है. वन ऑफ माई फ्रेंड रिकमेंडेड मी कि सर आप वो देखिए, दिल्ली से उसने बताया, तो मैंने वो 2 महीने पहले मोबाईल में ही देखा था. इट वॉज फॅन्टॅस्टिक मूवी. मिळाला तर पहा, ला ला लँड असं नाव आहे त्याचं, ला ला लँड. त्यातलं गाणं आहे, द नाईट स्टार आर यू जस्ट शायनिंग फॉर मी, म्हणजे ताऱ्याला म्हणतोय की तू फक्त माझ्यासाठी चमकतोय की काय, अशा अर्थाने ते गाणं आहे. अच्छा, मला येतं ते, बट दिस इज नॉट द प्लेस टू सिंग. ओके, नंतर वी हॅड हॅड प्रॉब्लेम्स विथ द कम्प्युटर सो वी बॉट अ न्यू वन. आमच्या कम्प्युटरला खूप सारे प्रॉब्लेम्स होते म्हणून आम्ही नवीन आणलाय. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर शी हॅड हॅड सम हेल्थ प्रॉब्लेम्स बिफोर शी पास्ड अवे. आजीबाई जाण्याआधी त्यांना काय होत्या, खूप साऱ्या शारीरिक समस्या होत्या, पण आता त्या निवर्तल्या, कैलासवासी झाल्या त्या अशा अर्थाने ते वापरलंय, बरोबर आहे. नंतर अजून हॅड हॅड हॅडचा दुसरा उपयोग काय, टू से दॅट यू डीड समथिंग बिफोर समथिंग एल्स. दोन गोष्टी झाल्या, ए गोष्ट झाली, बी गोष्ट झाली, पण बीच्या आधी तुम्ही काय केली, ए गोष्ट केली. समजा तुम्ही म्हणू शकता की सर मी आज ना क्लासला येण्यापूर्वी जेवण करून आलो, आहे की नाही. आय थिंक बहुत सालों में पहली बार ऐसा हुआ है की मी क्लासला येतानाच जेवण करून आलोय, डायरेक्ट चपाती भाजी हे ते दिलं आणि खाल्लं, आहे की नाही, ताटात जे पडलं ते आपलं. तर आता इथे काय म्हटलं आपण, दोन गोष्टी झाल्यात, पण दुसऱ्याच्या आधी पहिली झाली. मग आपण वाक्य घेतलं, आय हॅड हॅड ए हेवी ब्रेकफास्ट बिफोर आय लेफ्ट फॉर ऑफिस. लिव्हचा सेकंड फॉर्म लेफ्ट, म्हणजे मी कार्यालयाला जाण्यापूर्वी मी काय केला, हेवी ब्रेकफास्ट केलाय. शी हॅड हॅड इनफ रेस्ट बिफोर शी स्टार्टेड वर्किंग. काम सुरू करण्यापूर्वी तिने पुरेशी विश्रांती
घेतलेली होती. म्हणजे आधी तिने विश्रांती घेतली आणि मग तिने काय केलं, काम सुरू केलं, अशा अर्थाने ते वापरलंय. आय हॅड हॅड अ कप ऑफ कॉफी बिफोर आय स्टार्टेड माय डे. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी बाईने काय केलं, कप ऑफ कॉफी. समोर तिचा मित्र आहे, मेसेज करते ती आणि कॉफी पण घेते, बरोबर आहे की नाही. चला, किती छान एन्जॉय करते ना ती, आहे की नाही. म्हणजे तुम्ही एका वेळी एकाच गोष्टीकडे लक्ष जर केंद्रित केलं तर त्या क्षणाचा आपल्याला आनंद घेता येतो. आपला प्रॉब्लेम काय होतो, मी मोस्ट ऑफ द लोकांमध्ये अलीकडे बघतोय की आपण वर्तमान काळामध्ये जगतच नाही आहे की नाही. पास्ट फ्युचर, सर ते होईल की नाही नोकरीचं, मग ते झाल्यावर कसं होईल, मग बदलीचंच काय, असं खूप साऱ्या गोष्टी. सो बी इन प्रेझेंट. मला असं वाटतं की खूप लिमिटेड आयुष्य आहे की नाही. ऑल्दो आय एम अ व्हेरी रिलिजियस पर्सन, पण तरी ते पुनर्जन्म बिनर्जन्मावर माझा जास्त विश्वास नाही. ऑल्दो इट इज मेन्शन इन भगवद्गीता, मी खूप वेळा वाचलं पण आहे. आपल्याकडे आत्ता जे आहे त्याला आपण कसं चांगलं करू शकतो, आपल्याकडे जी संधी आहे, जी वेळ आहे, त्याचा आपल्याला कसा चांगला उपयोग घेता येईल, आपल्यासोबत असणाऱ्या लोकांसोबत आपल्याला कसं चांगलं वागता येईल, त्यांच्यासोबत आपल्याला कसं आनंदी राहता येईल, याचा आपण काय केला पाहिजे विचार. अनेक लोक तुम्ही पहा, आयदर पास्ट किंवा फ्युचरच्या चिंतेमध्ये ते वर्तमान काळातला क्षण जो आहे तो जगत नाही. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे, बिकॉज नो बडी नोज व्हॉट मे हॅपन इन फ्युचर. आता समजा जाताना मी सुखरूप स्टडी रूमला जाईल की नाही, आय डोंट नो, नाही माहिती कोणालाच. तुम्ही संध्याकाळी उद्या याल की नाही माहिती आपल्याला, बिकॉज एव्हरी डे इज गोइंग टू बी द लास्ट डे ऑफ अवर लाईफ. तर त्या अनुषंगाने आपण फ्री माइंडनी ते जगलं पाहिजे. एक छोटीशी स्टोरी सांगू का. एक पीटर नावाचा मुलगा होता. तर त्याला प्रॉब्लेम असा होता की तो वर्तमान काळात जगूच शकत नव्हता. म्हणजे लहान होता, तुमच्याच वयाचा असावा, तुमच्या माझ्या समजा. शाळांमध्ये असताना 10वीत होता, तर त्याचं शाळेत मन लागत नव्हतं. मग तो खिडकीतनं बाहेर पाहायचा. त्याला असं वाटायचं की काय राव, मी क्लासमध्ये बसलो आहे उगाच, मस्त मोठा असतो थोडा तर झाडाखाली जाऊन निवांत बसलो असतो. मग जेव्हा तो खरोखर झाडाखाली बागेत खेळत असायचा तेव्हा त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळे विचार यायचे. मग अजून त्याच्या डोक्यात म्हणजे प्रत्येक क्षणाला तो फ्युचरमध्ये इमॅजिन करायचा की आत्ताचा जो क्षण आहे त्याला असं वाटायचं की ह्या क्षणात काही मजा नाही आहे, ह्यात काही आनंद नाही आहे, ह्याच्या पुढचा 2-3 वर्षानंतरचा क्षण चांगला आहे. मग त्याची शाळेत एक मैत्रीण होती. मग त्याला असं वाटायचं की जेव्हा ते दोघं एकत्र जेवायला बसायचे दुपारच्या सुट्टीत, तेव्हा त्याला वाटायचं की अरे यार, हिच्याशी लग्न झालं तर आपलं किती चांगलं होईल. मग नंतर वाटायचं की हिच्यापासून आपल्याला मुलं बाळं झाले तर किती चांगलं होईल. तर कायम तो फ्युचरमध्ये जगायचा, त्यामुळे वर्तमान काळात त्याचं मन लागत नव्हतं. एके दिवशी काय झालं, असाच तो वर्गात बसलेला होता. गणिताच्या शिक्षिका ज्या होत्या ते पायथागोरस थेरम शिकवत होत्या. त्याला कंटाळा आला आणि मी बॅग उचलली, मॅडमला सांगितलं आर्चीसारखं, सर माझ्या पोटात दुखायला लागलं, मी घरी जातो. तसं यांनी काय केलं, सांगितलं की मला थोडा प्रॉब्लेम आहे, मी जातो. मग शाळेच्या बाजूला एक पटांगण होतं, त्यात एक मोठं वडाचं झाड आहे. त्या झाडाखाली तो बसला आणि त्याला जेवण केलेलं होतं त्याने त्याला झोप आली. झोप आल्यानंतर मग पुढचा सिनॅरिओ असा झाला की पीटर जो होता तो थोडा मोठा झालेला आहे, त्याला एक नोकरी मिळाली आहे. पण त्या नोकरीमध्ये पण त्याचं मन जे आहे ते रमलंच नाही. मग पीटरचं त्याच मुलीशी, ज्या मुलीवर त्याचं प्रेम आहे, त्या मुलीशी लग्न झालं आहे. तिच्यासोबतही तो चांगले क्षण व्यतीत करू शकला नाही. मग नंतर लगेच त्याला मुलंबाळं झाली. त्या मुलाबाळांसोबत खेळण्याचा, त्यांना लहानाचं मोठं करण्याचा आनंदही त्याला घेता आला नाही. आणि असं करत करत पीटर 90 वर्षाचा झाला. आणि मग त्याच झाडाखाली तो एके दिवशी बसलेला आहे आणि पीटरला विचार आला की अरे, मी आता 90 वर्षाचा झालो, माझी मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, ती वेगवेगळ्या देशांमध्ये कामानिमित्त सेटल झाली. एमिली नावाची त्याची मैत्रीण, जी पुढे त्याची बायको झाली, तिचं देहांत झालेला होता आणि पीटर एकटाच पडलेला आहे. आणि पीटरला वाटलं की अरे, मी आयुष्याचे जे क्षण आहेत ते क्षण मी जगलोच नाही, असं पीटरला ते वाटलं. मग पीटरने आठवलं, आता पीटर त्या झाडाखाली 90 वर्षाचा होऊन झोपलेला होता. आता सुरुवातीला असं झालं होतं की पीटर जेव्हा त्या झाडाखाली झोपला होता तर तेव्हा काय झालं की एक म्हातारी 90 वर्षाची सोनेरी केसांची त्याच्याकडे आली आणि तिने पीटरला बॉल दिलेला होता एक छोटासा. त्या बॉलला एक धागा होता. बघा, लहान मुलं यात्रेतला तो बॉल घेतात, असं खेळतात, आपणही खेळलो असेल लहानपणी. त्यांनी सांगितलं की तू या चेंडूतला धागा थोडासा ओढला तर तुझ्या आयुष्यातले काही दिवस चुटकीसरसे निघून जातील, थोडंसं जास्त ओढला तर महिने निघून जातील, अजून थोडं जास्त ओढलं तर वर्षानुवर्ष निघून जातील. आणि हे करता करता काय झालं, ते धागा पीटर ओढत राहिला, त्याच्या आयुष्याचे दिवस जात राहिले. मग शेवटी 90 वर्षाचा होताना काय झालं की पीटरला झालं की अरे, मी लग्न झाल्यानंतर एमिलीसोबत कधी मधुचंद्र साजरा करण्यासाठी गेलो नाही,
तिचा हातात हात घेऊन मी मोकळ्या आकाशात चंद्राच्या छायेत कधी बसलो नाही. मुलांसोबत मी कधी प्रेमाने मासे पकडायला गेलो नाही. आई वडिलांसोबत मी वेळ घालवू शकलो नाही. त्याला रिग्रेट व्हायला लागलं की अरे मी कुठला क्षण आनंदाने जगू शकलो नाही. आणि मग पुन्हा पीटरला गाढ झोप लागली. आणि मग सकाळी सकाळी पीटर जे आहे, पीटरची आई त्याला जोराने ओरडती, अरे पीटर, तुला कळत नाही का बाळा, किती उशीर झालाय, तुला शाळेला जायचं नाही का? आणि पीटर धाडकन झोपेतनं उठला आणि पीटरनी पाहिलं की अरे मी तर अजूनही शाळेतच आहे, मी 90 वर्षाचा झालो नाही आहे, एमिली काही मेली नाही आहे, मला मुलं बाळा काही झाले नाही आहेत. मग पीटरनी त्या दिवशी त्याच्या आईला नमस्कार केला ख्रिश्चन पद्धतीमध्ये आणि त्याच्या आईला त्याने सांगितलं की मी आता वर्तमान काळामध्ये जगणार आहे. तुम्ही आम्ही सगळे पीटरच आहे. डोंट यू थिंक सो? आहे की नाही? भविष्याच्या चिंतेमध्ये काय होईल उद्या, कसं होईल याच्या चिंतेमध्ये आपण बऱ्याचदा आपल्या वर्तमान काळाचा बळी देत असतो. आहे की नाही? म्हणजे समजा एखाद्या दिवशी डब्यात न आवडती भाजी आली असेल तर आपण कटकट कटकट करायला लागतो, मी पत्तागोबी खात नाही, मला का मिळाली वगैरे वगैरे. आता त्या कटकटीमध्ये तुमचा जो वर्तमानातला वेळ आहे तो निघून गेलाय. मग आता उद्या डब्यात पानगोबी आली तर मी त्याला फोन करेल, झापेल, म्हणजे काय झालं, उद्याच्या विचारांमध्ये तुमचा आत्ताचा अर्धा तास जो आहे तो गेलाय. म्हणजे स्वप्न रंगवणं वाईट आहे का? अजिबात नाही. स्वप्नरंजन सुद्धा चांगलं असतात, पण इश्यू असा आहे की त्यातच रमून जाणं हे सुद्धा आपल्याकडचं ऑप्शन नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला तशी धडपड जी आहे ती करावी लागते. हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे आत्ता मी या क्षणाला काय करू शकतो? माझी फॉर एक्झाम्पल एक्झाम आहे तुमची 3 महिन्यानंतर, उदाहरण आहे. आत्ता ह्या 3 महिन्यात आपण काय करू शकतो हे जास्त महत्त्व नाही. पुढची भरती येईल, मग त्याच्यात मी हे करेल, त्याच्यात मी ते करेल. मित्रांनो, माझ्या मेंटॉरनी मला एक गोष्ट सांगितली, काल बोलणं झालं तेव्हा, की आयुष्यात तुम्ही 1 वर्ष तुमचं सिलेक्शन उशिरा होणं म्हणजे पुढचं 1 वर्षाचं प्रमोशन जे आहे ते तुम्ही गमावताय. लक्षात येतंय का तुम्हाला? तुम्ही 1 वर्ष जर उशिरा सिलेक्ट होत असाल तर तुमचं 1 वर्षाचं प्रमोशन जातंय, पुढचं 1 वर्षाचं एक्सपिरियन्स तुमच्या हातून जातंय. त्यामुळे आत्ता आहे त्या वेळेला मी कसा चांगला वापरू शकतो, आहे त्या वेळेमध्ये माझ्यात असलेल्या कमतरता मी कसं भरून काढू शकतो, मी स्वतःला कसं अधिक चांगला व्यक्ती बनवू शकतो, याचा जर तुम्ही विचार केला तर पुढच्या अटेम्प्टवर जाण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. कारण ही एक पायरी आहे. ही पायरी चढल्यानंतर देर आर अदर थिंग्स ऑल्सो लाईफमध्ये. याच्या व्यतिरिक्त गोष्टी आहेत की नाही? आपल्याला जॉब मिळवायचा आहे समजा, मला, तुम्हाला, सगळ्यांना, पण ते एक ड्रीम आहे. ते होल ड्रीम आहे का? की नाही यार मैं IFS हो गया बस, अब नहीं कुछ करना है, संपलं का ते? ती फक्त एक पायरी आहे. पुढच्या गोष्टी अचीव करण्यासाठीची ती काय आहे? एक पायरी आहे. समजा एखाद्याला पोलीस व्हायचं, एखाद्या पोलीस ऑफिसर व्हायचं, झाली मुलगी सब इन्स्पेक्टर, झाली म्हणजे झालं का? त्याच्या पुढे पण तिला चांगलं काम करायचं आहे, गावासाठी काहीतरी करायचं आहे, स्वतःला ग्रो करायचं आहे, नवनवीन स्किल्स शिकायचे आहेत. मग झालं का? संपलं का ते? की सर नाही मी कॉन्स्टेबल झाले, इट्स ओके, अब हो गया सर, खाओ पिओ और सो जाओ. मग त्या एखाद्या प्राण्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक आहे का? प्राणी पण दिवसभर चरतात जंगलामध्ये, संध्याकाळी येतात, जेवण करतात, झोपतात, निघून जातात. आपलं आयुष्य आपल्याला तसं हवं आहे का? याचा पण आपण काय केला पाहिजे विचार, की आत्ता जी काही आहे ती काय आहे? एक स्टेप आहे फक्त. दॅट इज नॉट द होल लाईफ माय फ्रेंड. तुम्ही जेव्हा व्हाल ना, आता तुम्हाला इतरांकडे पाहून असं वाटतं काय राव, मंथली सॅलरी येते, युनिफॉर्मवर मुलगी वगैरे वगैरे. तुम्ही जेव्हा स्वतः तुमच्या अंगावर तो युनिफॉर्म येईल ना, तुम्हाला 3-4 महिन्यानंतर असं वाटेल की यार इट्स एव्हरीथिंग इज नॉर्मल. मग तुम्हाला तुमचा युनिफॉर्म घालून जाताना बाहेर काही कौतुक वाटणार नाही. मस्त जीन्स घालूया, टी शर्ट घालूया, टॉप घालूया, असं आपल्याला ते वाटत राहतं. त्यामुळे तुम्ही पहा, कुठलीच गोष्ट ही परमनंट नाही आहे. अनसर्टन्टी इज द ओनली सर्टन्टी इन द वर्ल्ड. अनिश्चितता हीच जगातली सगळ्यात मोठी काय आहे? निश्चितता आहे. द मुमेंट आय रिअलाइज, मला जेव्हा लक्षात आलं, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, आपल्याकडे स्किल आहे, एज्युकेशन आहे, कम्युनिकेशन आहे, जिथे जाऊ तिथे आपण आपलं विश्व निर्माण करू शकतो. एक झालं नाही म्हणून काय झालं, दुसरं आहे, दुसरं नाही म्हणून काय, तिसरं आहे. आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही. ती जिद्द जर तुम्ही ठेवली ना मित्रांनो, आय पर्सनली बिलीव्ह तुमचं ध्येय तुम्हाला प्राप्त होईल. एनिवे, आता पहा, वी यूज had टू से दॅट यू डिड समथिंग बिफोर समथिंग एल्स. I had a cup of coffee before I started my day. I had a shower before I took breakfast. न्याहारी करण्यापूर्वी मी आंघोळ केलेली होती. शॉवर शब्द ॲक्च्युली हा अशा अर्थाने वापरतात, म्हणजे बाथरूममध्ये नळ आहे, नळाखाली तुम्ही अंगावरती पाणी पडतंय आणि उभं राहून आंघोळ करताय, ते शॉवर आहे. मग तुम्ही मगनी जे पाणी घेऊन आंघोळ करतो इंडियन ट्रॅडिशनमध्ये, तांब्याची गंगाळ आहे आणि मग त्यातलं मग आहे, मगनी आपण अंगावर पाणी होतो, त्याला बाथ असा शब्द आपण वापरतो. समजा आय एम हॅव्हिंग अ शॉवर म्हणजे मी शॉवर खाली आंघोळ करतोय. आय एम बेदिंग नाऊ, बाथिंगचं बेद होतं ING मध्ये, म्हणजे आता मी मग्गा त्या नळाने पाणी घेऊन अंगावरती ओततोय अशा अर्थाने. एखाद्या नदीत पोहत असेल तर स्विमिंग शब्द, आय एम स्विमिंग इन द रिव्हर. ठीक आहे, चला पुढे. देन आलं लक्षात इथपर्यंत?
कळलं? ठीक आहे. चला आता आपल्याला पुढचा भाग जो आहे तो पाहायचा आहे मित्रांनो. पुढचा आपल्याला पाहायचं आहे प्रेझेंट परफेक्ट जो आहे त्याचा एक्झॅक्ट युसेज मी तुम्हाला काल सांगितलंय, बरोबर आहे. त्याचा थोडासा ॲडव्हान्स व्हर्जन जे आहे ते मी तुम्हाला सांगतो आता. अरे यार क्या हुआ. Oh my goodness. एक मिनिट, काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आहे. आपण सुरू केली आहे पुन्हा. One sec guys, the screen is being on. ओके, चला आता प्रेझेंट परफेक्टचा थोडा ॲडव्हान्स युसेज पाहूया. एक वाक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की हॅव बीन आणि हॅज बीन नॉर्मली कधी वापरतात ते. बघा, वी हॅव बीन इन पुणे फॉर 7 इयर्स. ओके, आता काल मी तुम्हाला बीन टू सांगितलं. बीन टू म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी जाणे, अन ॲक्ट ऑफ गोईंग टू अँड कमिंग फ्रॉम द प्लेस. आणि बीन इन म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी राहणे. वी हॅव बीन इन पुणे फॉर 7 इयर्स. 7 वर्षापासून आम्ही पुण्यात आहोत. शी हॅज बीन सिक और अनवेल सिन्स येस्टरडे. कालपासून ती आजारी आहे. आय हॅव बीन अ फॅन ऑफ शशी थरूर सिन्स चाइल्डहुड. लहानपणापासून मी शशी थरूरचा फॅन आहे, म्हणजे चाहता आहे. इथे फॅन म्हणजे पंखा नाही, चाहता. हु इज शशी थरूर माहिती आहे? शशी कपूर नाही विचारलं मी.
हा? शशी थरूर पार्लमेंटारियन, काँग्रेस पार्टीचा थिरुवनंतपुरमचा MP आहे, मेंबर ऑफ पार्लमेंट. पण त्याही पेक्षा त्याची इंग्रजी जी आहे ना ती जगभर प्रसिद्ध आहे. त्याच्या इंग्रजीसाठी खूप ॲडव्हान्स्ड लेवलचं लँग्वेज येतं. माझं भाग्य होतं की मुंबईला एका कार्यक्रमात मला 7 मिनिटे त्यांच्याशी असं 1 to 1 चर्चा करता आली. छान माणूस आहे, एकदम बेस्ट आहे. ठीक आहे, शशी थरूरचं तुम्ही स्पीचेस वगैरे पहा. खूप अवघड इंग्रजी शब्द वापरण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते ॲक्च्युली त्यांचा जन्मही फॉरेनमध्ये झाला, शिक्षणही तिकडेच झालं, त्यामुळे त्यांची भाषा जी आहे ती ॲडव्हान्स्ड आहे. ठीक आहे, चला. शी हॅज बीन हार्ड वर्किंग सिन्स हर चाइल्डहुड. ही हॅज बीन अ कॅन्सर पेशंट फॉर 5 years. आय हॅव बीन अ टीचर फॉर 30 years. शी हॅज बीन मॅरिड फॉर 10 years. 10 वर्षापासून तिचं लग्न झालेलं आहे. या अर्थाने आपण ते वापरलं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे. ही हॅज बीन एम्प्लॉईड हिअर सिन्स लास्ट इयर. मागच्या वर्षीपासून तो इथे नोकरी करतो आहे. द वेदर हॅज बीन बॅड फॉर अ वीक. एक आठवड्यापासून वातावरण खराब आहे. वी हॅव बीन गुड फ्रेंड्स सिन्स कॉलेज डेज. कॉलेजच्या दिवसापासून आम्ही चांगले मित्र आहोत. KCR हॅज बीन अवर CM फॉर 4 years. देर हॅज बीन सम इम्प्रूव्हमेंट इन माय इंग्लिश सिन्स आय जॉईंड मनोज सर्स क्लास. मनोज सरांचा क्लास लावल्यापासून माझ्या इंग्रजी भाषेत थोडी सुधारणा आहे. नोकिया हॅज बीन देअर फॉर मेनी इयर्स. नोकिया कंपनी अनेक वर्षापासून तिथे आहे. तर आपण हॅज बीन हॅव बीन नॉर्मली कधी वापरतो, ज्यावेळी आपल्याला हे दाखवायचं असेल एखाद्या गोष्टीची अवस्था. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, आय हॅव बीन अ टीचर फॉर द लास्ट 10 years. मागच्या 10 वर्षापासून मी शिक्षक आहे, असं आपण उदाहरण घेतलंय. सर, आय हॅव बीन अ स्टुडंट ऑफ कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर द लास्ट 5 years. असं आपण काय घेतलंय, उदाहरण घेतलंय. तर हॅव बीन आणि हॅज बीन हे नॉर्मली आपण एखाद्या गोष्टीची अवस्था, स्टेट दाखवण्यासाठी काय करतो, वापरतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊया. त्यानंतर आहे, इंडिया हॅज बीन अंडर डेव्हलप्ड फॉर डेकेड्स. अनेक दशकांपासून भारत अविकसित आहे. दिस कार हॅज बीन हिअर सिन्स येस्टरडे. कालपासून ही कार इथेच आहे. देर हॅज बीन ही हॅज बीन अन ॲक्टर सिन्स द एज ऑफ 3. वयाच्या 3 वर्षापासून तो नट आहे. आय हॅव बीन इंटरेस्टेड इन म्युझिक सिन्स माय चाइल्डहुड. लहानपणापासूनच मला संगीतामध्ये आवड आहे. वी हॅव बीन टू सिंगापोर मेनी टाइम्स. आम्ही सिंगापूरला अनेक वेळेला गेलो आहे. द एक्झिबिशन हॅज बीन ऑन फॉर 3 days. 3 दिवसापासून प्रदर्शन सुरू आहे. असे काही प्रदर्शनं असले तर तुम्ही पाहायला जात जा मित्रांनो. पेपरमध्ये तुम्हाला कुठे दिसलं, काही सायन्स एक्झिबिशन असेल, डिफेन्स एक्झिबिशन भरलं होतं मध्यंतरी पुण्यामध्ये. यांनी काय होतं, आपल्याला एक वेगळा नॉलेज जो आहे तो मिळतो की टेक्नॉलॉजीमध्ये काय काय. कधी कधी ऑटोमोबाईल क्षेत्रातले एक्झिबिशन्स होतात. ते कर्वे नगरला आपण राजाराम ब्रिजकडे गेलो तर महालक्ष्मी लॉन्स वगैरे आहे, तिथे सारखे ते प्रोग्राम चालतात. तर जिथे मोफत असतं तिथे जाऊन पाहायला हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे दिसलं तर थोडा अर्धा 1 तास तुम्ही जाऊन पाहत चला. आता हॅव हॅज आणि हॅडचं मी तुम्हाला ऑलरेडी युसेज जे आहे ते सांगितलंय. ठीक आहे, चला आता पुढे जायचं आहे आपल्याला. आता इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला. काल मी तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा युसेज जो आहे तो शिकवलाय, कसं केला जातो तो. ठीक आहे, आता बीन टू आणि बीन इन मधला काय फरक आहे तो फरक मी तुम्हाला समजून सांगतो एकदा. बघा, बीन टू म्हणजे काय, अन ॲक्ट ऑफ गोईंग टू अँड रिटर्निंग फ्रॉम. एखाद्या ठिकाणी जाणे आणि तिथून परत येणे. आणि बीन इन म्हणजे काय, अन ॲक्ट ऑफ बीइंग ॲट समवेअर, कुठेतरी असणे. आय हॅव बीन टू ऑस्ट्रेलिया मेनी टाइम्स. मी अनेक वेळेला ऑस्ट्रेलियाला गेलो आहे. शी हॅज बीन टू नेरूळ थ्राईस दिस मंथ. नेरूळ माहिती आहे तुम्हाला, माथेरान, नेरूळ, मुंबईकडे थंड हवेची ठिकाण आहे ना, मिनी ट्रेन वगैरे चालतं आहे की नाही. मग तिकडे पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग आहे, दार्जिलिंग वगैरे आहे की नाही. पैसा आ जाएगा आपके पास तो जाइए बढ़िया से दार्जिलिंग में. थंडीच्या दिवसामध्ये मस्त. बर्फी नावाचा चित्रपट तिथे शूट झालाय. बर्फी माहिती आहे चित्रपट, नाही माहिती तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये तो मुलगा मुका असतो आणि ती मुलगी असते एक, ते दोघांचं प्रेम कहाणी दाखवले. छान मूवी आहे. तर दार्जिलिंग जे आहे पश्चिम बंगालमधलं, चहाचे मळे बिळे छान आहे. तिथे मिनी टॉय ट्रेन वगैरे चालतं. म्हणजे मी गेलो नाही अजून तिथे, बट लिस्टवरती आहे, म्हणजे बकेट लिस्ट जे आहे त्याच्यात ते आहे. कोलकात्याला अनेक वेळेला गेलो, मल्टिपल टाइम्स. पण कोलकात्यापासून तिकडे मात्र जाणं काही झालं नाही. तो इस बार सोच रहा हूँ कि अगर कोलकाता जाएंगे तो दार्जिलिंग को जाएंगे ही जाएंगे. ठीक आहे, नंतर आय हॅव नेवर बीन टू मुंबई. मी मुंबईला कधीच गेलेलो नाही. अँड आय हॅव बीन टू मुंबई मेनी टाइम्स. बीन टू म्हणजे काय, जाणे आणि परत येणे. आता बीन इन म्हणजे काय, अन ॲक्ट ऑफ बीइंग ॲट समवेअर, कुठेतरी असणे. जसं की आय हॅव बीन इन पुणे फॉर 7 years आहे की नाही. 7 वर्षापासून मी कुठे आहे, पुण्याला आहे, असा आपण काय घेतलाय, अर्थ घेतलाय. ठीक आहे, आय हॅव बीन इन पुणे फॉर 7 years. वी हॅव बीन इन अ रिलेशनशिप फॉर 10 years.
कोणी लिहिलं उदाहरण आहे? ठीक आहे की नाही? मीच लिहिलं की काय? ठीक आहे, दिसलं असेल वाक्य मला कुठे, मला लागू होत नाही ते. वी हॅव बीन इन अ रिलेशनशिप फॉर 10 इयर्स. 10 वर्षापासून आम्ही नात्यांमध्ये आहोत. आता रिलेशनशिप म्हटलं की याचा जनरली अर्थ जो आहे तो रोमॅन्टिक रिलेशनशिप असा अर्थ जो आहे तो काढला जातो. म्हणजे तुम्ही नॉर्मली जर असं म्हटलं एखाद्या मुलीने आणि मुलाने की आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत, तर त्याचा अर्थ आम्ही प्रेमात आहोत. आणि त्यातल्या त्यात रिलेशनशिप हा शब्द रोमॅन्टिक रिलेशनशिप म्हणजे ॲन ॲक्ट ऑफ इंडल्जिंग इन टू फिजिकल इंटिमसी असा त्याचा काय होतो अर्थ होतो. त्यामुळे हा शब्द तुम्ही बोलत असताना किंवा वापरत असताना फार काळजीपूर्वक वापरला पाहिजे. म्हणजे चुकून जर तुम्ही म्हटलं, मित्र आहे समजा तुमचा एखादा नॉर्मल फ्रेंड आहे, मुंह बोला फ्रेंड, आणि तुम्ही जर म्हटलं सर वी आर इन रिलेशनशिप, तर त्याचा अर्थ समोरच्याला काय असू शकतो, वेगळ्या अर्थाने निघू शकतो. त्यामुळे थोडं केअरफुल. नाऊ, हाऊ लॉंग हॅव यू बीन इन पुणे? तुम्ही पुण्यामध्ये कधीपासून आहात असा आपण काय घेतलाय, अर्थ घेतलेला आहे. इंग्रजीमध्ये शब्द बदलला की सगळं काही बदलतं, अर्थ जो आहे तो पूर्णतः बदलतो. सो यू शुड बी व्हेरी केअरफुल वाईल युझिंग वर्ड्स इन इंग्लिश. ठीक आहे, चला पुढे जाऊया मित्रांनो. बघा वी हे पाहिलं आपण ऑलरेडी हॅव हॅडचं. हां, आता दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे फॉर प्रेपोजिशन, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वारंवार वापरला जातो. आणि दुसरा आहे सिन्स. आता या फॉर आणि सिन्समध्ये नेमका काय फरक आहे हे जरा आपण काय करूया, लक्षात घेऊया. ठीक आहे, आता फॉर कधी वापरतात? फॉर नंतर आपण नेहमी वापरतो कालावधी. काय वापरतो? कालावधी. आपल्याला एखाद्या घटनेला किती कालावधी झालेला आहे हे दाखवायचं असेल तर आपण काय वापरतो? फॉर वापरतो. समजा फॉर 3 days, फॉर 2 weeks, फॉर 1 minute. आपण म्हणतो ना, कॅन आय टॉक टू यू फॉर अ मिनिट? मी तुमच्याशी 1 मिनिट बोलू शकतो का? आणि एकदमच नम्र बोलायचं असेल, एक्सक्यूज मी मॅम, कुड आय हॅव अ वर्ड विथ यू फॉर अ मिनिट? मी तुमच्याशी 1 मिनिट बोलू शकतो का? एखाद्याला नंबर मागायचा असेल, अगदी नम्रपणे, मला तुमचा नंबर मिळू शकतो का, असं मागतो ना आपण. वुड यू माइंड इफ आय आस्क यू फॉर युअर नंबर, असं पण म्हणू शकतो. और कुड आय हॅव युअर नंबर प्लीज, अशा अर्थाने पण आपण तिथे बोलू शकतो. अगदी नम्र भाषेमध्ये आपण ते करू शकतो. एका कॉन्फरन्समध्ये मला एका अमेरिकन बाईचा नंबर हवा होता, आहे की नाही, तर मी असं अगदी नम्र पण, एक्सक्यूज मी मॅम, कॅन आय हॅव अ वर्ड विथ यू? मी तुमच्याशी 1 मिनिट बोलू शकतो? शी सेड ओ शुअर. मग मी बोललो तिच्याशी. मग जाताना तिनं, वुड यू माइंड इफ आय आस्क यू फॉर युअर नंबर? ते म्हणलं नो प्रॉब्लेम. मग घेतला तिचा नंबर, आहे की नाही. शी वॉज एल्डर दॅन मी, शी इज अबव 50 years. तर कधी कधी मला काही सॉफ्ट स्किलच्या अडचणी असल्या की मी व्हॉट्सअपला वगैरे विचारतो त्यांना. तर मोठ्या माणसाला काही गोष्टी मागत असताना आपण अतिशय नम्र भाषेमध्ये आपण ते वापरतो. कुड शब्द वापरला की जास्त नम्रता आहे. कॅन वापरला की जसं कॅन आय हॅव युअर नंबर असा अर्थ. आणि दुसरा कुड आय हॅव युअर नंबर, तर कुड शब्द हा कसा आहे, थोडासा पलाईट आहे, थोडासा नम्र आहे. बघा आता फॉर आपण वापरतो कालावधीसाठी. मनोज हॅज बीन इन कॅनडा फॉर 6 weeks. 6 आठवड्यापासून मनोज कॅनडामध्ये आहे. वी हॅव बीन वेटिंग फॉर 2 hours. 2 तासापासून आम्ही तुमची वाट पाहत आहोत. आय हॅव लिव्ड इन लंडन फॉर अ लॉंग टाईम. खूप वेळेपासून मी लंडनमध्ये राहिलेलो आहे, अशा अर्थाने. आता सिन्स कधी वापरतात? सिन्स नंतर वापरतो आपण द स्टार्ट ऑफ द पिरियड. एखाद्या गोष्टीचा म्हणजे सुरुवातीची वेळ, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट दाखवायचं आहे की एखादी गोष्ट नेमकी कधी सुरू झाली हे दाखवायचं असेल तर मनोज हॅज बीन इन कॅनडा सिन्स जानेवारी. जानेवारीपासून मनोज कॅनडामध्ये आहे. आता इथे तो किती वेळेसाठी आहे असं म्हटलंय का? नो, कधीपासून आहे असं म्हटलंय. वी हॅव बीन वेटिंग सिन्स 8 o'clock. 8 वाजेपासून आम्ही वाट पाहतोय. आय हॅव लिव्ड इन लंडन सिन्स आय वॉज 10 years old. मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून मी लंडनमध्ये राहत आलेलो आहे. तर सिन्स कधी वापरायचं? वेन यू टॉक अबाउट दी स्टार्टिंग पॉईंट ऑफ अन ॲक्टिव्हिटी. आणि फॉर कधी वापरायचं? वेन यू टॉक अबाउट दी होल पिरियड ऑफ अन ॲक्टिव्हिटी. इज दिस क्लिअर? गॉट इट? अंडरस्टूड? ठीक आहे, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. आता तसंच एक असतं अगो. अगो म्हणजे काय? पूर्वी. बिफोर वेगळं, अगो वेगळं. अगो हा नेहमी कालावधीसाठी वापरतात. म्हणजे बिफोर अगो, 2 minutes अगो, 5 minutes अगो, लॉंग अगो, लॉंग अगो, 1000 years अगो, आहे की नाही, 10 years अगो, 2 years अगो, 5 years अगो, अशा अर्थाने आपण ॲगो वापरतो. ठीक आहे, जसं की बिफोर नाऊ, आत्तापासून. सुसन स्टार्टेड हर न्यू जॉब 3 weeks अगो. 3 आठवड्यापूर्वी सुसनने तिची नवीन नोकरी सुरू केली. वेन डिड टॉम गो आउट? टॉम कधी गेला? 10 minutes अगो, 10 मिनिटापूर्वी. आय हॅड डिनर अन आवर अगो. 1 तासापूर्वी मी डिनर केलंय. ठीक आहे. लाईफ वॉज व्हेरी डिफरंट 100 years अगो. 100 वर्षापूर्वी आयुष्य कसं होतं, पूर्णतः वेगळं होतं. प्रवासाची साधने 100 वर्षापूर्वी काय, 2015च्या आधी मोबाईल येण्यापूर्वी किती वेगळं आयुष्य होतं.
पत्र बित्र लिहायची मस्त लोक एकमेकांना, आपुलकी असायची भेट. आता तर डायरेक्ट व्हिडिओ कॉल आहे की नाही. पर्सनली भेटत नाही ना कोणी कोणाला, 5-5 वर्ष लोक भेटत नाहीत का, कर व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉलवरती बोलल्यानंतर पर्सनल भेटायची ओढ आहे का, नाही. असा तो काय झाला अर्थ झालाय. तर कधी लक्षात घ्या, अगोचा अर्थ काय होतो, वेळेआधी. स्पेसिफिक वेळ दाखवायची असेल तर आपण काय वापरतो मित्रांनो, अगो जे आहे ते आपण वापरतो. इज दिस क्लिअर, गॉट इट अंडरस्टूड? ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता त्यानंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया प्रेझेंटचा शेवटचा टेन्स 2 मिनिटाचा, आणि मग पास्टचे सगळे टेन्सेस पाहूया आणि प्रॅक्टिस करूया. कारण टेन्सेसचा युसेज फार महत्त्वाचा आहे, त्याची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. बाकी टॉपिक आपले लवकर लवकर होतात. हे झालं की आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट पाहणार आहोत. मग आपल्याला आर्टिकल्स पाहायचे आहेत. असे 1 बाय 1 टॉपिक्स घेऊया, जेणेकरून तुम्हाला भाषेची लिंक जी आहे ती तयार होईल. इथपर्यंत लक्षात आलं का, कळलं? तुम्हाला जे प्रॅक्टिस शीट दिलेली आहे ते थोडंसं तुम्ही सोडवायला काय करा, सुरुवात करा. आय हॅव टू गो समवेअर रिअल क्विक, त्यामुळे मी 2 मिनटं जरा लवकर सोडतोय. ठीक आहे, कारण मला अजूनही मी नाही शिकवत मराठी, मराठीचे सर दुसरे असतील. मराठी व्याकरण मला येतं, आय एम एक्स्ट्रीमली गुड ॲट मराठी ग्रामर, पण माझा विषय